नमस्कार. तरुण भारत न्यूजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या स्विमिंग पूलचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीच्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकलाय तो सार्थकी लावा असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, पालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, मनोज नाईक, विशाल परब, अजय गोंदावळे उपस्थित होते. काझी शहाबुद्दीन हॉलचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. वेंगुर्ले नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठीचे अर्ज पीठासन अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सलग तिसऱ्या वर्षीही नामंजूर केलेत. अर्जांवर सूचक आणि अनुमोदक म्हणून त्या समितीतील सदस्यांची नावे नसल्याने सर्व अर्ज अवैध ठरलेत. त्यामुळे स्थायी समिती भाजपचे नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यापुरतीच मर्यादित राहिली. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध होऊन चारही सभापती भाजपचे विद्वान झाले. बांधकाम सभापतीपदी बापू जुवाटकर, स्वच्छता आरोग्य शिक्षण सभापतीपदी संजय तारकर, महिला बालकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी तर उपसभापतीपदी विशाखा पेडणेकर यांची वर्णी लागली. पीठासन अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. कुडाळ बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. 1971 मध्ये बांधलेली या बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली होती. आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्व सोयी असलेली ही इमारत पूर्ण झाली. अन्य सोयी सुविधांसाठी सहकार्य राहील अशी ग्वाही परब यांनी यावेळी दिली. कणकवली तालुक्यातील वरवडे सुतारवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला असला तरीही अद्याप काम न झाल्याने ग्रामस्थांनी वीज कंपनीचे लक्ष वेधले. लोकांना कमी दाबाच्या वीज समस्येचा सामना करावा लागतो. वरवड्यासाठीच्या मुख्य नळ योजनेसाठी नदी किनाऱ्यावरून असलेली विद्युत लाईन रस्त्याच्या कडेने घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, वरवडे सरपंच भाई बांदल उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. कणकवली नगरपंचायतीतील रिक्त कर्मचारी पदे तात्काळ भरण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कणकवली नगरपंचायत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. मात्र त्या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने जनतेची प्रशासकीय कामे होण्यास विलंब होत आहेत. या पार्श्वभूमीवर नलावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथे फासकीत अडकून जखमी झालेल्या बिबट्याचा बुधवारी मृत्यू झाला. संजय गावडे यांच्या बागेमध्ये मंगळवारी हा बिबट्या फासकीत अडकला होता. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पंजऱ्यात पकडले. मात्र फास घट्ट बसल्याने बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटच्या दिवशी गर्दी झाली होती. सावंतवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून बुधवारी 98 जणांनी अर्ज दाखल केले. सर्वच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्तिकेच पाहायला मिळते. जिल्ह्यात बुधवारी आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. तर बरे झालेल्या आणखी 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5488 कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यात नव्याने 7 पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या 5873 झाली. वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून होणारी अवैध दारू वाहतूक आणि अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी बांदा चेकपोस्टवर तपासणी सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडीच्या डीवायएसपी डॉक्टर रोहिणी साळुंकी यांनी बुधवारी अचानकपणे चेकपोस्टला भेट देत आढावा घेतला. सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.